तर चला मित्रांनो, आज आपण शिकणार आहे की डेसिमलची ऍडिशन कशी करायची, सबट्रॅक्शन कशी करायची, मल्टिप्लिकेशन व डिव्हिजन कशी करायची. खूप मुलांना प्रॉब्लेम येत असतात की कसं करायचं हे समजत नाही. तर आपण ह्या पूर्ण व्हिडिओजमध्ये आपण शिकणार आहोत की डेसिमलची ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन व डिव्हिजन हे कसं करायचं. तर मी सुरुवात करतोय पहिले आपल्या ऍडिशन पासून. तर ऍडिशन कशी करायची, तुम्हाला हे सर्व शिकायचं असेल तर व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. तर बघा ऍडिशन, आता आपल्याला दिलंय 785.23 प्लस 89.71 प्लस 2.3. मी तुम्हाला हे एक्झाम्पल घेतलंय. तर हे एक्झाम्पल कशा प्रकारे सोडवायचं, अशी साधी जर पॉइंट नसता तर सर्वांना सोपं गेलं असतं की प्लस कसं करायचं, ऍडिशन कशी करायची. ऍडिशन तर सर्वांना सोपीच जाते, पण मी तुम्हाला काय सांगतो, पॉइंटची ऍडिशन पण मी तुम्हाला सांगितल्यानंतर, तुम्हाला कळाल्यानंतर ही सोपीच जाणार आहे. तर इकडे लक्षात ठेवायचं, काय दिलं आपल्याला, सर्वात मोठा नंबर सर्वात अगोदर घ्यायचा की 785.23. हा नंबर आपण घेतलाय की 785.23. तर दुसरा नंबर घ्यायचा आहे. पण एवढं लक्षात ठेवायचं आहे की दुसरा नंबर घेताना पॉइंटच्या खाली हा नेहमी पॉइंट आवश्यक असतो, नेहमी पॉइंटच्या खाली पॉइंट आलाच पाहिजे. तर बघा 89 पॉइंटच्या खाली पॉइंट प्लस 71 असा आलाय. तर तिसरा नंबर आपला आहे 2.3. तर परत बघायचे, पॉइंटच्या खाली पॉइंट आणि पॉइंटच्या पुढे काय नंबर आहे 2 आणि पॉइंटच्या मागे काय 2.3. तर बघा आपल्याला आता कोणाकोणाला डाऊट येईल की इथे काय लिहायचं, मग इथे काय लिहायचं, इथे काय लिहायचं. तर तिथे लिहिलं नाहीतर नाही लिहिलं तरी पण चालतं, पण लक्षात ठेवायचं आपण 0 घेऊन घेऊ, सगळीकडे आपण 0 घेऊन घेऊ, म्हणजे आपल्याला ऍडिशन करायला आता हे बऱ्यापैकी सोपं जाईल. तर बघा 3 + 1 4, इथे आलं 4. 7 + 3 10, 10 + 2 12. तर 1 इथे कॅरी ऑन, 2 इथे, पॉइंटच्या खाली आपण घेतला पॉइंट. लक्षात येत आहे, मी हळूहळू जातोय, तुम्ही नीट लक्षपूर्वक पहिले अगोदर मी जेव्हा असं लिहिलंय तेव्हा तुम्ही सोडून बघा, व्हिडिओ पॉज करा, तुम्ही सोडून बघा आणि नंतर तुमचा आन्सर चेक करा. तर बघा 7 आपला आलं, 3 + 1 4, हे इथे आलं 12 + 1 इथे आलं 5, 1 + 9 10, 10 + 5 15, 15 16 17. तर आपल्याला इथे काय आलं 70. तर इथं आलं 7, 1 आला कॅरी ऑन, 8 8 जा 8 2 जा म्हणजे 8 + 8 16 आणि एक 17, 1 वापस कॅरी ऑन 7 इथे, आणि इथे 0 0 असल्यामुळे 7 + 1 8, 8.77, 877.24 हे आपलं येईल याचं आन्सर. तर तुम्हाला हे बऱ्यापैकी कळालं असेल. आता तुम्हाला ऍडिशन तर कळाली, आता आपण घेऊया सबट्रॅक्शन. तर बघा आपण पहिल्या याच्यामध्ये ऍडिशन बघितली, आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे 4 प्रकार बघणार आहोत. तर पॉइंट्सच्या याच्यामध्ये डेसिमल, कोणी डेसिमल म्हणतं, कोणी पॉइंट्स म्हणतात. तर आपण आता बघणार आहोत सबट्रॅक्शन. पॉइंटची ऍडिशन सर्वांना जमली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये यस टाक. तर बघा आपण आता काय करणार आहोत, तर सबट्रॅक्शन, पॉइंटची सबट्रॅक्शन म्हणजे डेसिमल. आता आपल्याला सगळ्यात अगोदरची स्टेप मी तुम्हाला सांगितली की मोठा नंबर बघायचा. तर मोठा नंबर कोणता आहे, 9861.98. आणि तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगतोय की पॉइंटच्या खाली पॉइंट घेणं हे खूप गरजेचं आहे. तर बघा, तर पॉइंटच्या खाली आपण घेतला पॉइंट, पॉइंटच्या समोर कोणता नंबर आहे 5 4 म्हणजे 45 आणि 9 6, हे झालं आपलं तयार. वाटलंच तुम्हाला 0 घ्यायचे तर 0 घ्या, नाही नसेल घ्यायचे तर नका घेऊ. तर बघा आपला हे एक म्हणजे साचा तयार झालाय. आपल्याला कसं सबट्रॅक्शन करायचं, तर बघा 8 - 6 2, 9 - 9 0. 1 मधून 5 जातात का, बघा 1 मधून 5 जातात का, नाही. तर आपल्याला इथून एक उसना घ्यावा लागेल, म्हणजे एक हातचा घ्यावा लागेल. तर बघा इथं काय येईल, 1च्या जागी 11. 11 - 5 किती होतात, तर 6. पॉइंटच्या खाली पॉइंट, 11 - 6 वापस एक याचा जो घेतलाय आपण इथं तो वापस द्यायचा. तर बघा 6 - 4 येईल का, आता इथे काय येईल सांगा बघा. तर 6 - 5 हे 4, हे जो उसना घेतला होता आपण तो वापस दिलाय. 4 + 1 इथे झालंय 5 आणि 6 - 5 उरला 1. 8 - 0 8 9. तर आपलं उत्तर काय आलं 9816.02. कळालं सगळ्यांना कसं आलंय. तर आता आपण ऍडिशन बघितली, आता सबट्रॅक्शन बघितली.
याच्यानंतर आपण बघणार आहोत पॉइंट्सचं मल्टिप्लिकेशन. तर बघा मित्रांनो, आपण आता पॉइंट्सच्या सिरीजमध्ये आपण पुढे आलोय. तर आपण ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन घेतली, आपण आलोय मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन मध्ये काय करायचंय की लक्षात ठेवायचं, पॉइंट्स थोड्या वेळापुरते विसरून जायचे. पॉइंट्स नाहीयेच असं अज्युम करायचं. तर नंबर काय आहे पॉइंट्स नसल्यावर, 8 7 8 3 5 6 मल्टिप्लाय बाय 3 6 2. कळलं? हे आपल्याला पॉइंट्स नसून हे असं गणित दिलंय आपल्याला. तर 3 डिजिट मल्टिप्लिकेशन बऱ्यापैकी सगळ्यांना जमतात हे मला माहिती आहे. तर नसेल जमत तर याच्यात शिकून घ्या 3 डिजिट मल्टिप्लिकेशन कसे करायचे. तर बघा, 2 ने पहिले सर्व नंबर्सला करायचं, मग नंतर 6 ने सर्व नंबर्सला, 3 ने सर्व नंबर्सला. आपल्याला इतकं सिंपल करायचंय. तर बघा, 6 2 जा 12, 1 कॅरी ऑन 2 इथे. 5 2 जा 10 प्लस 1 11, 1 कॅरी ऑन 1 इथे. 3 2 जा 6 प्लस 1 7. 8 2 जा 16, 1 कॅरी ऑन 6 इथे. 7 2 जा 14 प्लस 1 15. आता 2 ने मल्टिप्लाय करून आपलं आलंय हे. तुम्ही अगोदर लक्षात ठेवायचंय, कोणतं पण मी सम सोडवायला देतोय तर ते सम तुम्ही काय करायचंय, व्हिडिओ पॉज करून अगोदर सोडून बघायचंय बुकमध्ये, मग नंतर व्हिडिओ सुरू करून आपला आन्सर बरोबर आहे की चुकीचा आहे हे चेक करायचं. तर 2 ने मल्टिप्लाय देऊन हे आपलं आन्सर आलंय. तर लक्षात ठेवायचं, पहिल्या नंबरला आपण दुसरं काय देतो, 0. तर बघा 0 दिला, वापस 6 ने मल्टिप्लाय करायचं. 6 ने मल्टिप्लाय करून 6 6 जा 36, 3 कॅरी ऑन 6 इथे. 6 5 जा 30, 30 प्लस 3 33, 3 इथे कॅरी ऑन 3 इथे. 6 3 जा 18, 18 19 20 21, 2 इथे कॅरी ऑन 1 इथे. 6 8 जा 48, 48 प्लस 2 50, 5 कॅरी ऑन 0 इथे. 6 7 जा 42, 42 प्लस 5 47. आता हे आपण कशाने मल्टिप्लाय केलंय, 6 ने सर्व नंबर्सला मल्टिप्लाय केले. हे मग वरती रफ करतोय मी, ते हातच्याचे डिजिट आहे, अपॉनचे डिजिट जे आहे ते रफ केले. आता खाली आपण सेकंड नंबरला 2 0. वापस बघा, आपण 2 ने केलं आणि 6 ने केलं, तर वापस आपल्याला कशाने करायचे, 3 ने. तर 3 6 जा 18, 1 कॅरी ऑन 8 इथे. वापस 3 5 जा 15 प्लस 1 16, 3 3 जा 9 प्लस 1 10, 1 कॅरी ऑन. 8 3 जा 24 प्लस 1 25, आणि 7 3 जा 21 प्लस 2 23. कळालं हे सगळ्यांना इथपर्यंत? आता ह्या सर्वांची आपल्याला काय करायची, ऍडिशन. तर इथपर्यंत आपण 2 ने 6 ने आणि 3 ने सर्व नंबर्सला मल्टिप्लाय करून घेतलंय. तर 2 प्लस 0 प्लस 0 2, 6 प्लस 1 7, 7 प्लस 3 10, 10 प्लस 8 18, 1 कॅरी ऑन 8 इथे. 6 प्लस 6 12 13 आणि हे 14, 1 कॅरी ऑन 4 इथे. 5 प्लस 0 प्लस 0 प्लस 1 6. आता 1 प्लस 7 किती होतात, 1 प्लस 7 8, 8 प्लस 5 13, 1 कॅरी ऑन 3 इथे. 4 प्लस 1 5, 5 प्लस 3 5, 6 7 8 आणि हे 2. 2 8 3 6 4 8 7 2 हे आपलं आन्सर आलंय. तर आता मी तुम्हाला शिकवणार आहे पॉइंट्स कसं द्यायचं. आन्सर काय आलंय, 2 8 3 6 4 8 7 2. इतकं मोठं आपलं चेक करून घ्या एकदा. 2 8 3 6 4 8 7 2 इतकं मोठं आपलं आन्सर आलंय. तर बघा, इथे पॉइंट सोडून किती डिजिट आहे, 1 2. इथे पॉइंट सोडून डिजिट आहे 1 2, 5 आणि 6 2, आणि इथे पॉइंट सोडून किती डिजिट आहे, 1. तर मग टोटल किती डिजिट झाले आपल्याकडे, 3 डिजिट. पॉइंट सोडून किती डिजिट झाले, 3 डिजिट. तर इथे मोजायचंय आपल्याला, राईट हँड साइडने मोजत चालायचंय. राईट हँड साइडने 1 2 3 3 डिजिट सोडून आपल्याला काय द्यायचं आहे, पॉइंट द्यायचा आहे. तर आपलं आलं या पॉइंटच्या मल्टिप्लिकेशनचं आन्सर आलं 286364.872. तर चला आता आपल्या सिरीज मधला लास्टचा क्वेश्चन आपण आलोय तर डिव्हिजन पर्यंत. तर आपण मला एक सांगा, पहिले आपण ऍडिशन शिकलो, मग नंतर सबट्रॅक्शन, मग नंतर आपण शिकलो मल्टिप्लिकेशन, मग आपल्याला आलो आता डिव्हिजन. आपल्या डेसिमलची सिरीज चालू.
तर मला एक सांगा, त्याच्यात फक्त तुम्हाला एक चॅलेंजिंग गोष्ट आहे, पॉईंट कसा शिफ्ट करायचा ते मी तुम्हाला शेवटी शिकवतो. अगोदर लक्ष द्यायचंय की आपण त्याच्यामध्ये पॉईंट नाहीये असं अज्युम करायचं. तर पॉईंट नसल्यावर काय होईल की 12 डिवायडेड बाय 41664, तर असं सर्वांना डिव्हिजन जमेल. तर बघा असं डिव्हिजन करायचंय. तर बघा 12 ने आता 4 हा 12 पेक्षा ग्रेटर नंबर आहे, तर मग आपण काय घ्यायचंय 41. तर बघायचंय 41, तर 12च्या टेबलमध्ये 41च्या जवळचा कोणता नंबर आहे, तर बघा 12 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 जा किती होतं, 12 1 जा 12, 12 2 24, 12 3 जा 36 आणि 12 4 जा किती होतं 48. तर 48 हे मोठं होऊन जाईल, तर आपल्याला काय घ्यायचंय 3 जा. तर 12 3 जा 36. तर बघा आता वापस सबट्रॅक्शनचा विषय आला आपला. तर 11 हे 1 मधून 6 जाणार आहे का, नाही, तर आपण काय घेणार आहे 11. 11 मायनस 6 उरले 5, 1 इथे वापस दिला, 4 मायनस 4 आले 0. मग आपल्याला दुसरा नंबर खाली घ्यायचा आहे 6. तर बघा आपण 56, तर 56च्या जवळचा कोणता नंबर आहे, वापस 12चं टेबल म्हणा, तर 12 4 जा 48, तर 12 4 जा 48. तर बघा वापस 6 मधून 8 जातात का, नाही, मग आपण काय घ्यायचंय 16. 16 मायनस 8 8 आणि हे वापस दिल्यावर 0, तर वापस 6 खाली घ्यायचा आहे. तर बघा आता 12 7 जा किती येतं, 12 7 जा किती येतं 84. तर 84, 6 मायनस 4 2, 8 मायनस 8 0 आणि हे 4 वापस खाली, 12 2 जा 24 उरले 0. रिमाइंडर काय आलं आपलं 0. आपला आन्सर काय आलं 3472. तर आपला आन्सर आलाय 3742 डिव्हिजनचं. पण आता पॉईंट कसा द्यायचा हे ऍडजस्ट करायचं. तर बघा इकडे एक पॉईंट आहे, इकडे एक पॉईंट सोडून 2 नंबर आहे, इकडे एक पॉईंट सोडून 1 नंबर आहे. तर काय करायचं, तर बघा याला समजा तुम्ही असं अपॉन मध्ये लिहिलं, हे पण डिवाइड आहे, हे न्यूमरेटर आणि हे डिनॉमिनेटर, हे पण डिवाइड मध्ये. तर बघा याच्या डिवाइड मध्ये 1 पॉईंट सोडून आहे आणि इकडे 2 पॉईंट सोडून आहे. तर काय करायचं, तो वरचा कट करायचा, म्हणजे नाही तर एक लक्षात ठेवायचं की इथे 2 पॉईंट एक नंबर आहे आणि इथे 2 नंबर आहे. तर मग एक नंबर कट करायचा आणि 1 नंबर सोडूनच इथे पॉईंट राहील. याचा 1 नंबर कट केला, समजा 2 कट केला आणि याचा 6 कट केला. पॉईंट नंतरचा नंबर, पॉईंट नंबर नंतरचे नंबर आपण कट केले, तर पॉईंट कुठे शिफ्ट होईल पुढे. तर काय राहील, पॉईंट नंतर एकच डिजिट राहील आणि इथे पण आपल्याला काय द्यायचं आहे, पॉईंट नंतर एकच डिजिट सोडून पॉईंट द्यायचा आहे. तर इथं आता आन्सर काय आलं आपलं 347.2 हे झालं आपलं फायनल आन्सर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच तुम्हाला मॅथ्स बद्दल नवीन व्हिडिओ हवे असेल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील मॅथ मध्ये एखाद्या टॉपिक बद्दल, तर तो टॉपिक मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. आणि असंच नवीन गोष्टी मॅथ्स बद्दल शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.